नमस्कार, लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर राशी ऑगस्ट महिना संपताच हे 7 मोठे बदल घडणार, तुम्हाला काहीच करता येणार नाही। मकर राशीच्या जीवनात बदल कधीच अचानक घडत नाहीत, ते हळूहळू शांतपणे नकळत घडत राहतात आणि मग एक दिवस अचानक तुमच्या डोळ्यासमोर सगळं उलथापालथ होतं। ऑगस्ट 2025च्या अखेरीस अशीच एक नियतीची वळणबिंदूची वेळ येत आहे, जिथे आकाशातील प्रत्येक ग्रह तुमच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आपापला खेळ खेळणार आहे। शनी तुमचा अधिपती कठोर गुरुच्या भूमिकेत तुमची परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे। गुरु तुमच्या भाग्याच्या पानांवर नवे शब्द लिहत आहे। शुक्र तुमच्या भावनिक जगात गुपचूप वादळ निर्माण करत आहे आणि चंद्र तुमच्या मनात अदृश्य लहरी उठवत आहे। हे सगळं एकत्र येतं तेव्हा आयुष्य एका नवीन टप्प्यात प्रवेश करतं, असा टप्पा ज्याला ना तुम्ही रोखू शकता ना त्यातून पळ काढू शकता। ऑगस्ट संपताच मकर राशीच्या आयुष्यात 7 मोठे बदल घडणार, काही गोड, काही कटू, काही अनपेक्षित, पण प्रत्येक बदल तुमचं आयुष्य कायमचं वेगळ्या मार्गावर नेणार आहे। या बदलांसमोर तुम्हाला मी तयार आहे असं म्हणण्याशिवाय पर्याय नाही। नातेसंबंधातील अचानक उलथापालथ। ऑगस्टच्या अखेरीस शुक्र प्रेम आणि आकर्षणाचा कारक आणि शनी शिस्त व कर्मफळांचा कारक यांच्या गतीमुळे तुमच्या भावनिक जीवनात एक मोठा भूकंप होईल। जर तुम्ही दीर्घकाळ एखाद्या नात्यात असाल तर त्यातील ताण अचानक शिखरावर पोहोचू शकतो। काहींना तुटलेली नाती परत जोडण्याची संधी मिळेल, पण काहींसाठी हे कायमचं विभाजन ठरेल। हा बदल टाळणं अशक्य आहे, कारण तो फक्त वर्तमान परिस्थितीवर नाही तर मागील काही वर्षांच्या साचलेल्या भावनांवर आधारलेला आहे। प्रेम, विश्वास, गैरसमज हे सर्व एकत्र येऊन निर्णयाची वेळ आणतील। आर्थिक क्षेत्रात देखील चढउतार। गुरु हा भाग्य व धनाचा कारक त्याचा अंश बदलत असल्याने तुम्हाला अचानक आर्थिक निर्णय घ्यावे लागतील। काहींना जुगारासारखा मोठा फायदा मिळेल तर काहींना अनपेक्षित मोठा खर्च येईल। उदाहरणार्थ वैद्यकीय खर्च, घर दुरुस्ती, व्यवसायातील नुकसान। हा प्रवाह रोखणं जवळपास अशक्य असेल। पैशाबाबत जपून पावलं टाकली तरी नशीब तुम्हाला खर्चाकडे ढकलणार आहे। जणू काही भविष्यातील मोठ्या संधीसाठी सध्याची गुंतवणूक भागवली जात आहे। करिअरमध्ये देखील जबरदस्त ताण। शनी तुमच्या कर्मस्थानात कठोर परीक्षा घेण्यासाठी सज्ज आहे। ऑफिसमध्ये अचानक नवीन प्रोजेक्ट, कठोर डेडलाईन किंवा वरिष्ठांकडून प्रेशर वाढेल। काही मकर राशीवाल्यांना प्रमोशन मिळण्याची संधी असेल, पण त्यासाठी जणू रात्रदिवस झटावं लागेल। व्यावसायिक लोकांसाठी हा काळ नव्या करारांची व संधीची दारे उघडेल, पण सोबत जबाबदाऱ्याचं ओझंही वाढणार आहे। हा बदल थांबवणं शक्य तर नाही, कारण हीच शनीची शिस्त तुम्हाला भविष्यातील यशासाठी घडवत असते। आरोग्यात अनपेक्षित चढउतार। चंद्र व राहू यांच्या प्रभावामुळे मानसिक व शारीरिक ऊर्जा चढउतार होईल। काहींना जुना आजार परत त्रास देऊ शकतो, जसे की पाठदुखी, सांधेदुखी किंवा पचनाचे त्रास। मानसिक पातळीवरील ताण, निद्रानाश, चिडचिड वाढू शकते। हे टाळण्यासाठी प्रयत्न केले तरी ग्रहस्थितीमुळे काही प्रमाणात परिणाम होणारच। तुमच्या शरीराला आणि मनाला विश्रांती देणं, योग्य आहार घेणं अत्यावश्यक ठरणार आहे। घरगुती वातावरणात तणाव। ऑगस्ट संपताच कुटुंबात एखाद्या जुन्या मुद्द्यावरून वाद होऊ शकतो। काहींना घरातील संपत्ती, जबाबदारी किंवा निर्णयांवरून भांडणाचा सामना करावा लागू शकतो। वडीलधाऱ्यांच्या आरोग्याबाबतही काळजी घ्यावी लागेल। परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचेल की शांत राहणं आणि काही गोष्टींवर माघार घेणं हाच पर्याय उरेल, कारण या काळात अहंकारावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला नातेसंबंध वाचवण्यास मदत करेल। प्रवास किंवा स्थलांतराची अनपेक्षित वेळ। ग्रहयोग असे आहेत की मकर राशीवाल्यांना अचानक प्रवास घडेल। तो आनंदासाठी असेल किंवा कामासाठी। काहींसाठी तर राहण्याचं ठिकाण बदलण्याची वेळ येईल, जी तुम्ही आधी ठरवलेली नव्हती। हा बदल जरी थोडा त्रासदायक वाटला तरी तो पुढे तुमच्याच फायद्याचा ठरेल, कारण ग्रह नवं वातावरण, नवे लोक आणि नवे अनुभव तुमच्याकडे खेचत आहेत। आध्यात्मिक जाणीवेची वाढ। ऑगस्ट नंतर तुमच्या जीवनातील घडामोडी तुम्हाला एक गूढ प्रश्न विचारतील, हे सगळं का घडतंय? आणि इथेच आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात होईल। तुम्ही धर्म, ध्यान, मंत्रजप, योग किंवा गुरुच्या मार्गदर्शनाकडे वळाल
हा बदल टाळणं शक्य नाही, कारण जीवनाच्या खोल अनुभवांमुळे तुमची विचारसरणी कायमची बदलणार आहे. यानंतर तुमचं प्रत्येक निर्णय घेण्याचं कारण वेगळं आणि अधिकच शहाणपणाचं होईल. मकर राशीसाठी ऑगस्ट महिना संपताच येणारे हे 7 बदल नियतीच्या पानांवर आधीच लिहिले गेले आहेत. तुम्ही त्यांना रोखू शकत नाही, पण त्यांचा उपयोग स्वतःला घडवण्यासाठी नक्कीच करू शकता. काही बदल गोड, काही कडू, पण प्रत्येक बदल तुमचं जीवन नव्या दिशेला नेणार आहे. ऑगस्ट 2025 संपताच मकर राशीच्या जीवनात जे 7 मोठे बदल येणार आहेत ते फक्त साध्या घटना नसून ते तुमच्या जीवनाच्या आधीच लिहिलेल्या नियतीच्या महत्वाच्या पानांचा भाग आहे. काही बदल तुम्हाला गोड आठवणी देऊन जातील, काही कडू धडे शिकवतील, काही इतके अनपेक्षित असतील की तुम्ही थोडा वेळ वास्तवावर प्रश्नचिन्ह उभं कराल. हे बदल टाळणं जवळपास अशक्य आहे, कारण ते फक्त बाह्य परिस्थितीमुळे घडत नाही, तर तुमच्या भूतकाळातील कर्म, ग्रहस्थिती आणि ब्रह्मांडातील अदृश्य शक्ती यांच्या एकत्रित परिणामांमुळे घडतात. शनी तुम्हाला शिस्त आणि संयम शिकवेल, गुरु तुम्हाला नवा दृष्टिकोन देईल आणि चंद्र तुमच्या भावनांना परिपक्वतेकडे नेईल. तुमचं फक्त एक काम, या बदलांना घाबरून पळ काढू नका, तर त्यांना स्वीकारा, कारण प्रत्येक बदलात एक गुप्त आशीर्वाद दडलेला आहे. काहींना नात्यांची खरी किंमत समजेल, काहींना पैशाचं महत्व, तर काहींना स्वतःच्या क्षमतांचा अंदाज. लक्षात ठेवा, बदल हे जीवनाचे श्वास आहेत, ते थांबले तर जीवनही थांबतं. म्हणून ऑगस्ट नंतर येणाऱ्या या नव्या अध्यायाला धैर्य, संयम, विश्वासाने समोर जा. कदाचित आज तुम्हाला हे वादळ वाटतं, पण उद्या त्याच वादळाच्या पावसात तुम्हाला आयुष्याचं सर्वात सुंदर इंद्रधनुष्य दिसेल. ऑगस्ट 2025 संपताच तुमच्या जीवनात येणारे हे बदल जरी अचानक आणि अनियंत्रित वाटत असले, तरी त्यामागे ब्रह्मांडाची एक परिपूर्ण योजना दडली आहे. आज तुम्हाला काही घटना अन्यायकारक, वेदनादायक आणि गोंधळून टाकणाऱ्या वाटतील, पण भविष्यात त्या तुमच्या आयुष्याला घडवणाऱ्या महत्वाच्या पायऱ्या ठरतील. शनी तुमची परीक्षा घेईल, पण त्याच वेळी तुमच्यातील ताकद उघड करेल. गुरु तुम्हाला नवे मार्ग दाखवेल, पण त्यासाठी जुन्या सवयी सोडायला लावेल. चंद्र तुमच्या भावनांवर वादळ आणेल, पण त्यातून तुमच्या मनाची परिपक्वता वाढवेल. या काळात तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, बदलांना शत्रू म्हणून न बघता शिक्षक म्हणून स्वीकारा. प्रत्येक अनुभवात एक धडा दडलेला आहे. काही धडे सोनेरी अक्षरांनी कोरले जातात, तर काही जखमांमध्ये लपलेले असतात, पण दोन्ही प्रकारचे धडे तुम्हाला अधिक मजबूत आणि शहाणं बनवतात. जेव्हा ऑगस्ट संपून हा नवा टप्पा सुरू होईल, तेव्हा घाबरून नाही, तर आत्मविश्वासाने पाऊल टाका. कारण कदाचित आज तुम्ही नियतीच्या वादळात उभे आहात, पण उद्या तुम्ही त्या वादळावर स्वतःच्या जीवनाचा राजा किंवा राणी होणार आहात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.